मग मी मला ज्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी हा विषय सांगितला की काय ह्याच्यात मार्ग काय निघू शकतो, मी त्याला सांगितलं, म्हटलं एक पहिली गोष्ट, चित्रपट सुरू होण्याच्या अगोदर म्हटलं त्यांनी एक पाठी टाकावी की आम्ही उरीतल्या किंवा आजपर्यंत शहीद झालेल्या आम्ही जवानांना श्रद्धांजली अर्पण करतोय आणि आमच्या जवानांना सगळ्यांना आम्ही सॅल्यूट देतोय. दुसरी गोष्ट, आम्हाला एक पत्र लागेल, जे त्यांनी ताबडतोब द्यावं की याच्या पुढे, कारण ही जी आहे ही प्रोड्युसर्स गिल्ड जी ऑर्गनायझेशन जी आहे, या संस्थेमध्ये सर्वात जास्ती आता काम करत असलेले प्रोड्युसर्स सर्वात जास्ती या फील्डमध्ये आहेत. त्याच्यामुळे आम्हाला तुम्ही लिहून द्यावं की याच्या पुढे आम्ही एकही पाकिस्तानी कलावंत, टेक्निशियन, सिंगर याच्या पुढे आम्ही आमच्या चित्रपटात घेणार नाही. आणि तिसरी गोष्ट, मी त्यांच्याशी जे काय बोललो होते त्याच्या पुढे ते मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहेत की ते किती पैसे देणार आहेत वगैरे. मी त्यांना सांगितलं की प्रायश्चित्त म्हणून तुम्ही प्रत्येक प्रोड्युसरने या, ज्यांनी पाकिस्तानी कलावंत ज्यांनी चित्रपटात घेतलेला आहे, मग तो करण जोहर असेल नाही तर शाहरुख खान असेल, कोणी असेल, मी म्हटलं की प्रत्येक प्रोड्युसरने 5-5 कोटी रुपये आर्मी वेलफेअर फंडाला द्यावे. मनोहर पर्रिकर आपले संरक्षण मंत्री आहेत, त्यांच्या हातात जाऊन चेक द्यावा, त्याचा फोटो काढावा आणि तो लोकांना दाखवावा. आता त्याच्यापुढे ते किती पैसे देणार आहेत, काय देणार आहेत, हे मला असं वाटतं ते मुख्यमंत्र्यांशी बोलतील आणि कळवतील की काय करणार आहेत ते, म्हणजे चित्रपट चालू वगैरे न चालू. Guild has taken a decision in the larger interest with the sentiments of the people and the soldiers and the entire every country that we will not work with any Pakistani artists in the future. This is a resolution. As the president of the guild, I'm going to call for an extraordinary meeting and pass this resolution, and the copy of which I will send it to the INB ministry, under which the film industry comes under. Mr. Karan Johar has very graciously offered to put a slate honoring the martyrs before even his own father. I feel that's a great gesture to prove his genuine emotion towards those martyred soldiers. And third thing, we have also offered, Mr. Karan Johar has offered, and also a lot of producers who are going to contribute to the Army Welfare Fund. We are doing it purely as a voluntary gesture from the Producers Guild. I want to say one thing. With this decision, the impasse and the deadlock which was unfortunately created between an Indian and an Indian because of terrorism. See, this is what terrorism does. How it divides even a nation together. We are brothers. And I was very happy to meet that everybody has now come on the same page. I want to appeal to the entire country, the audiences, the people of India. Please celebrate Diwali. I wish you a very, very happy Diwali with Air Dil Mushkil.